शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले। महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्यांनाही दिलासा मिळालाय, तर 50,000 रुपयांची मर्यादा असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्ज माफ करण्यात आले। महाराष्ट्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येत आहे। मागील महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या आणि 50,000 रुपयांची मर्यादा असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा आता 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। यावरून काही राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत। या कर्जमाफीमधल्या ज्या अटी होत्या त्या अटी कमी केल्या, 50,000ची अट देखील काढून टाकली। त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज जे आहे ते त्यांचं माफ होणार आहे। हा मोठा दिलासा आपल्या बळीराजाला शेतकऱ्यांना महायुतीने आमच्या सरकारने दिलेला आहे। खरं तर आता कर्जमुक्तीचा हा प्रवास एकंदरीत जो आम्ही वर्षभर चालवला आणि या सगळ्या याच्यामध्ये 29-30ला कदाचित होणारी कर्जमाफी आपण आज खेचून आणली। यामध्ये आमच्या कार्यकर्त्याचं, शेतकऱ्याचं आणि खास करून मीडियाचं या सगळ्यांचं मी आभार मानेल। जे प्रहारच्या कार्यकर्त्यानं जे मेहनत घेतली आणि सातत्यानं 1 वर्ष असं नाही आहे का एका ठिकाणी आंदोलन केलं, 2 दिवस आंदोलन केलं, आम्ही संपवलं असं नाही। आम्ही वर्षभर हे आंदोलन चालू ठेवलं। तारीख दिली, त्या तारखेवर सरकारनं कर्जमाफी केली, मुक्ती केली, म्हणून सरकारचं मी आभार मानतोय। आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीच्या या जाहीरनामा समितीचा मी अध्यक्ष होतो। आम्ही कर्जमुक्तीचा जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केला होता। जनतेला, शेतकऱ्यांना विशेष करून वचन दिलं होतं। जनतेने विश्वास व्यक्त करत माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये आम्हाला मतृती आशीर्वाद दिला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदयांसोबत आपल्या मंत्रिमंडळात 36,000 कोटीची कर्जमाफी घोषित केली। 56 लक्ष शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं संपूर्ण महाराष्ट्राने अभिनंदन केलं। स्वतः शरद पवार साहेबांनी अभिनंदन केलं। विधिमंडळाने काल त्यांचं अभिनंदन केलं की एक महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्याकरता काल देवेंद्रजींनी घेतला आहे। 50,000ची अट कमी केल्यामुळे आता सरसकटचा मार्ग मोकळा झाला आहे। निश्चितपणे महाराष्ट्राकरता आनंदाची गोष्ट आहे। सरकारकडनं GR मध्ये बदल केला गेला नाही, आयकर विभागाचं कारण देऊन अजून काही वेळ याच्यामध्ये जर सरकारने घेतला नाही तर घेण्याची भूमिका दाखवली तर मग महिन्याअखेरीस आम्हाला पर्याय राहणार नाही। मग अजून एक मोठं आंदोलन हे आम्हाला तिथं उभं करावं लागेल। त्यामुळे सरकारला विनंती आहे, आयकर विभागाला आम्ही माहिती मागितली आहे, आयकर विभागाकडनं माहिती येणार आहे, म्हणून तुम्ही थांबाल तर हे शेतकऱ्यांवर अन्यायकारक होणार आहे। कारण का ही कर्जमाफी झाली नाही तोपर्यंत नवीन कर्ज शेतकऱ्याला मिळणार नाही। 7/12 कोरा करणार म्हणता म्हणता सरकार अटी शर्ती सहित काही प्रमाणात कर्जमाफी करण्यापर्यंत आलं आणि त्याला सुद्धा तारीख पे तारीख 30 जून आले, 5 जुलै झालं आणि आता तारीखच नाही। आणि कारण का तर केंद्र सरकारकडून ITRचे आकडे मागवले आहेत। सरकार जो दावा करतंय की आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला दिलासा दिलाय, हे सगळं खोटं आहे आणि याच्यातून अंशतः दिलासा मिळाला आहे एवढंच या कर्जमाफीचा अर्थ आहे। आणि तेही वेळेवर मिळालं तर, कारण त्याचा आता सिबिल खराब झालेला आहे, बँका दारात उभा करत नाहीत आणि मग नवीन शेती करायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर पडलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।